इच्छा नियंत्रणात ठेवायची तर काय करायचं? सुरुवातीला ती गोष्ट साधी वाटते, पण हळूहळू त्याविषयी मला सेक्सचे विचार खूप जास्त येतात. हे नॉर्मल आहे का? नाही असेल तर बहुतेक वेळा काळजी करण्याची गरज नसते. काही लोकांना एक प्रश्न नेहमी पडलेला असतो, मला सेक्सचे विचार खूप जास्त येतात. हे नॉर्मल आहे का? माझ्यासोबत असं का होत आहे? काही जण विचारतात की ही इच्छा कमी करण्यासाठी काही उपाय आहे का? पण गंमत म्हणजे या विषयावर स्वतः येऊन कुणी बोलतच नाही. लोक घाबरतात. त्यामुळे इंटरनेटवर काहीही वाचलं, कुणीतरी काहीतरी सांगितलं की तेच खरं मानायला लागतात. पण प्रत्यक्षात त्यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी गोष्ट लक्षात घ्या, जास्त लैंगिक इच्छा असणं म्हणजे प्रत्येक वेळी समस्या असेलच असं नाहीये. प्रत्येक व्यक्तीचं शरीर, हार्मोन, स्वभाव आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोणाची इच्छा कमी असते तर कोणाची इच्छा जास्त असते. इथपर्यंत सगळं अगदी नैसर्गिक असतं. पण एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारायचा, ही इच्छा माझ्या आयुष्यावर परिणाम करते का? जर उत्तर नाही असेल तर बहुतेक वेळा काळजी करण्याची गरज नसते. पण जर त्यामुळे कामावर लक्ष लागत नसेल, अभ्यास बिघडत असेल, त्यातील नात्यातील तणाव वाढत असेल किंवा मग पॉर्न व्हिडिओज जास्त बघितले जात असतील किंवा मग चुकीचे निर्णय घेतले जात असतील तर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. आता एक साधं उदाहरण बघा. समजा एखाद्या व्यक्तीला सतत मोबाईलवरचं अश्लील कंटेंट पाहण्यासाठी सवय लागली आहे. सुरुवातीला ती गोष्ट साधी वाटते, पण हळूहळू त्याशिवाय मन लागत नाही, कामात लक्ष लागत नाही आणि नातेसंबंधही बिघडायला लागतात. अशा वेळी प्रश्न फक्त लैंगिक इच्छेचा नसतो, तर त्या सवयीचा आणि तिच्या आयुष्यभराचा असू शकतो. त्यामुळे फक्त इच्छा कमी करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. अनेक वेळा मानसिक ताण, चिंता, काही मानसिक आजार, काही व्यसन किंवा बायपोलर डिसीज सारख्या काही वैद्यकीय स्थितींमध्येही लैंगिक इच्छा खूप वाढलेली दिसू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे माझ्यातच काहीतरी बिघडलेलं आहे अशा नजरेने पाहण्याची गरज नाहीये. त्याप्रमाणेच काही औषधांमुळे लैंगिक इच्छा कमी होऊ शकते, तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये डॉक्टर उपचारांचा भाग म्हणून अशी औषधे वापरू शकतात. त्यामुळे स्वतःहून इंटरनेटवर पाहून औषधं घेणं किंवा बंद करणं हा योग्य उपचार नाहीये. आता प्रश्न येतो, मग अशी इच्छा नियंत्रणात ठेवायची तर काय करायचं? त्यासाठी कोणताही जादुई उपाय नाहीये, पण काही साध्या सवयी नक्की बदलू शकतात. दिवसभर स्वतःला अर्थपूर्ण कामामध्ये गुंतवून ठेवायचं, नियमित व्यायाम करायचा, पुरेशी झोप घ्यायची, ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम करायचे आणि सतत उत्तेजक कंटेंट पाहणं टाळायचं. या गोष्टी मनावर चांगला परिणाम करतात. काही लोकांना वाटतं की एखादा पदार्थ खाल्ल्याने किंवा टाळल्याने इच्छा लगेच कमी होते, पण याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे अजूनही मर्यादित आहेत. त्यामुळे अशा दाव्यांवर सहज विश्वास ठेवू नका. आणखी एक गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला स्वतःलाच असं वाटत असेल की इच्छा आता माझ्या नियंत्रणाबाहेर जातीये किंवा त्यामुळे माझ्या वैवाहिक आयुष्यावर, करिअरवर किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय, तर गप्पा बसू नका, लाजू नका. कारण ही समस्या लपवून ठेवली तर ती वाढू शकते. पण योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला किंवा सायकोलॉजिस्टशी बोलाल तर त्यामागचं कारण समजून घेऊन योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात आपण जाणून घेतलेलं आहे. आशा करेन क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करतात. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार काम करतात आणि शनिवारी रविवारी पुण्याला आणि मुंबईला असतात. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.